गाडी आम्ही बाहेरच पार्क केली कारण की ते आतमध्ये अलाउड नाही. तर 500 मीटर आम्हाला आतमध्ये चालत जावं लागतं. छान आहे सगळं, खूप छान आहे. तू बघ ते पडले, झोप पडले तुझं बाबा, झोप पडतो. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आमच्या ट्रिपचा 3rd डे आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो आता जस्ट आम्ही ब्रेकफास्ट करून आलो आहोत आणि आता आम्ही चाललोय पूलमध्ये. सर स्विमिंग करणार ना तू? स्विमिंग कशी करणार? पूलमध्ये जायचं आपण, जायचं. झालो आहोत रेडी. तर आता आम्ही चाललो आहोत काही स्पॉट्स व्हिजिट करायला. आणि आता आपण कुठे चाललोय? डोनापोला, बेसिलिका बॉम जीसस आणि मिरामार बीच. तर हे तिथे 9 मध्ये आहेत आणि एक चर्च आहे, फेमस चर्च, तो पण नियर बाय आहे. एका दिवसात यस ऑफ कोर्स. तर लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा डोनापोलाचं काम चालू होतं, ब्रिजचं काम चालू होतं. ते अंडर कन्स्ट्रक्शन होतं, तर तिकडे व्हिजिट करायला मिळालं नव्हतं आम्हाला. तर ते ऑन द वे आहे आणि हे 4 स्पॉट आम्ही आज व्हिजिट करणार आहे. Head west, then turn right. आता आम्ही डोनापोला इकडे आलो आहोत आणि गाडी आम्ही बाहेरच पार्क केली कारण की ते आतमध्ये अलाउड नाही. तर 500 मीटर आम्हाला आतमध्ये चालत जावं लागतं आणि अर्धा पाऊण तास लागला ना आपल्याला यायला. अर्धा पाऊण तास आपला हॉटेल लोकेशनवरून इथे यायला लागलाय. त्यांनी गाडी आतमध्ये येऊ दिली नाही. त्यांनी 500 मीटर बाहेर थांबायला सांगितलं आणि तिकडून आम्ही वॉक करत आतमध्ये आलोय. आणि स्कूटी अलाउड आहेत आतमध्ये. स्कूटी अलाउड आहेत बट कार अलाउड नाही. रेंटल कार्स आर नॉट अलाउड इन साईड. तर कारण की इकडे जे हॉटेल्समध्ये राहणार आहेत त्यांना अलाउड आहेत बट बाकीच्या लोकांना अलाउड नाही आहेत. आणि शरू पण खाली उतरत नाही, तिला पण नखरे आलेत आज. तरुण आज घर केलंय, मला सोडतच नाही ती. पूलमध्ये खेळून दमली आहे ती. शरू खाली उतरतेस? चल. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत डोनापोला पॉइंटला. हे एंट्रन्स आहे आणि इकडे पण 25 रुपीज तिकीट आहे. इकडे एक दुजे केले या मूवीचं शूट झालं आहे, जे वासू सपना म्हणून ओळखलं जायचं. आणि सिंगम मूवीचा पण जो फायटिंग सीन आहे तो पण इकडे शूट झाला.
त्यानंतर आम्ही आलो आहोत अवर लेडी चर्च बघायला. आता आम्ही अवर लेडी चर्चच्या इथे आलो आहोत आणि काहीतरी काम चालू आहे आतमध्ये आणि म्हणून आम्हाला काही अलाउड करत नाही आतमध्ये जायला. आणि आम्हाला गेल्या वेळी पण आम्ही आलो होतो तेव्हा पण असंच काहीतरी काम चालू होतं म्हणून बंद होतं आणि आता पण तेच कारण आहे आणि आम्हाला बघायलाच नाही मिळालं. तर आता आम्ही आलो आहोत डिनरसाठी. सो आता डिनर करून आम्ही आता जाऊ बागा बीच किंवा कलंगुटी बीचला. ओरड पप्पाला सारखा मोबाईल घेऊन बसतो ना पप्पा. बोला बोला. ठेव फोन ठेव ठेव फोन ठेव ठेव. थँक्यू पप्पा. मोबाईल ठेव. बघितलं सांगते ती मोबाईल ठेव. छान आहे सगळं खूप छान आहे. तू ते पडलं जेवण पडलं तुझं बाबा जेवण पडलं जेवण पडलं नाही एवढं छान जेवण पडलेलं एक मिरची बरोबर टाकलं तू. हां खाऊ खाऊ मी खाऊ खाऊ तू खाऊ मग कसं लागतं तू खाऊ ना तू खाऊ तू खाऊ शेव शेव खाऊ का तुला खाऊ का ना तू बरोबर तू खा. हां चाव चाव छान छान आहे. तू खाऊन बघ बघ ना टेस्ट आहे. आम्ही देते कोणता फिश आहे. हा बासा फिश आहे त्याला बोनलेस आहे आणि खूप टेस्टी फिश आहे. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलं हे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 4 आणि आम्ही आता जस्ट चेकआउट केलं आहे आमच्या हॉटेलमधून आणि निघालो आहोत एअरपोर्टला. सो आमची कितीची आहे फ्लाईट? 6:45ची फ्लाईट आहे. आता वाजले 4 आणि आम्हाला एअरपोर्ट पोचायला वाजतील 5 वाजतील कारण की 1 तासची जर्नी आहे. 37-38 किलोमीटर्स आहे आमच्या हॉटेलपासून एअरपोर्ट. सो आणि काल रात्री डिनरनंतर आम्ही कलंगुटे बीचवर गेलो होतो पण तिकडे इतका क्राऊड होता आणि सगळे ड्रिंक वगैरे करत होते. सो त्या क्राऊडमध्ये शरूला घेऊन आम्हाला चांगलं नव्हतं वाटत. सो आम्ही जस्ट तिकडून गाडीमधून उतरलोच नाही आणि रिटर्न परत हॉटेलवर आलो थोडी काय शॉपिंग करून आणि मग आमची सकाळी फ्लाईट पण होती म्हणून मग लवकर झोपून गेलो. आता वाजलं 5:15 आणि आम्ही आता गोवा एअरपोर्टला पोहोचलो. आमचं चेकिंग वगैरे लगेज वगैरे सगळं प्रोसिजर लवकरच झालं आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये डायरेक्ट चाललो बसायला.
तर अशी काय होती आमची 3 दिवसाची जर्नी आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आणि आमच्याबरोबर तुम्हाला पण जर आमचे व्हिडिओ आवडले तर नक्कीच आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.